नंबर लागला एकदा. आदरणीय महापौर मॅडम, उपमहापौर मॅडम साहेब, आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधु, मैं ज़्यादा नहीं कम बोलूँगा. विकास की भाषा परिभाषा विचार से बोलूँगा. नाइक साहब की नीति इस शहर की इस तरक्की का वापस बोलो. आज कविता का दिन है, इसलिए सब लोग कविता कर रहे हैं, तो मैं भी कुछ लिख दिया थोड़ा. मैं ज़्यादा नहीं बोलूँगा, विकास की परिभाषा विचारों से तोलूँगा. नाइक साहब की नीति इस शहर की हो रही इस तरक्की का मैं भी एक हिस्सेदार था और रहूँगा. बहुत कुछ कर पाया है, बहुत कुछ सारा करना बाकी है. सभागृह से उस राह की ओर चलूँगा. नवी के विकास का मैं भी एक हिस्सा रहूँगा. आज जागतिक आरोग्य दिन आहे. सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी कविता खूप करतो आणि माझ्या प्रत्येक कार्यावाला पहिले रहना असते, मैं उस प्रभु का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं. आपण जी सगळी लोक काम करतो ती आत्मा हाची परमात्मा, आणि परमात्म्याची सेवा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर प्रत्येक माणसात आत्मा आहे, तोच परमात्मा आहे. तसं आपण सर्वांची सेवा करत असतो. तर आज सेवा करण्यासाठी आपण हा ग्रंथ सगळ्यांचा वाचणं चालू आहे. माझं पण एक काही पानं आहेत, ग्रंथ नाही आहे. आज सर्वांचं स्थायी समिती सभागृहाचं अभिनंदन करावं तेवढं. और तुम आज माननीय महापौर मॅडम, आज अभिनंदनास पात्र असलेले स्थायी समिती सभापती दिसत नाहीत आणि सभागृह नेते आहेत, सर्व सदस्य आहेत. आज अभिनंदन यासाठी करायचं की हेल्थ विषयी, MRI विषयी, सोलर विजन, नाला विजन, वन टाइम प्लॅनिंग, होल्डिंग पॉईंटचं विजन, स्वयंचलित ओव्हरब्रिज व इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स, त्या सर्वात इम्पॉर्टंट नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा बॉटनिकल गार्डन बनवायचा हा विजन धरला आहे. त्याचबरोबर न्यू कन्सेप्ट या ठिकाणी आणलेला आहे, तो आहे वृद्धांचे उपचार, जेनेटिक केअर. हा एक खूप महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यांना 40+ 50+ नंतर जी काळजी घ्यायला लागते त्यासाठी एक आज विजन विचार केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आज या ठिकाणी सगळ्यांनी सर्व काही बोललेलं आहे. मॅडम, मला थोड्याफार सूचना आहेत. ॲडव्हर्टाईजची दुनिया आहे. ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून ज्या डेपोमध्ये जे डेपो असतात, बस डेपोमध्ये बस स्टॉप्स असतात, त्या ठिकाणी जर डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट केली, आज बसवर सुद्धा डिजिटल ॲडव्हर्टाईज केली, तर जे आपलं बजेट आहे, उत्पन्न आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. कारण एक ब्युटिफिकेशनच्या माध्यमातून जर लाईटवाले सगळे बोर्ड लागले डिजिटल, आज पाहाल तुम्ही रोडला कुठल्या एजन्सीच्या माध्यमातून लागलेच आहेत, पण ते जर महापालिकेने सुद्धा आत्मसात केले तर त्यातनं मोठा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. आज त्याच्यासाठी आयुक्तांनी 22 करोड लिहिले, स्थायी समितीनं 47 करोड रुपये धरलेले आहेत. पण मला वाटतं असं जर केलं तर 75 कोटीसुद्धा इन्कम होऊ शकतं असं मला अंदाज आहे. मला एक दुसरं बोलायचं आहे हॉकर पॉलिसीविषयी. या ठिकाणी साहेब आपण अतिक्रमणावर कारवाई करतो, सगळ्यांचे गाड्या तोडतो, उचलतो, रोज करतो. रोज आपण फेरीवाला अतिक्रमण विभागाचे फोटो पाहतो, कधी कधी दुःख वाटतं. आपण सर्वांची इच्छा आहे की नवी मुंबई स्वच्छ असावी, पूर्वीसारखी दिसावी, पण एवढं बकाल अवस्था या झोपडपट्टीवाल्यांच्याकडून या हातगाडीवाल्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी एक कॉन्क्रीट असं नियोजन आणि प्लॅनिंग करायला पाहिजे. मुंबई महापालिकेत ज्यावेळेला मी 25 वर्षापूर्वी प्रॅक्टिस करत होतो दादरला वगैरे, तर कधी असं वाटलं चणे खाऊया तर उभा राहिलं शिवाजी चौकात त्या
काय म्हणतात त्याला दादर नाही हे दादरला सर्कल दादर सर्कलला तर तिथं तर तो मूळ कॉर्पोरेशनचा माणूस येतो त्याच्याकडे त्या काळात 50 रुपये घ्यायचे रोजच्या रोज पावती फाडायचे. आज हॉकर्स आपण धरलेले आहेत 23,000 पण माझ्या मते 40,000च्या वर हॉकर्स आहेत. आणि जर त्यांचे 100 रुपये रोज त्यांना नियोजन करून जागा जर दिली त्यासाठी व्यवस्थित ह्या ठिकाणी तू बसतील बाबा ह्या ठिकाणी फ्रूटवाले बसतील ह्या ठिकाणी आणि हे नियोजन करण्यासाठी एक जी शेअर वेंडिंग कमिटी जे शेअर फेरीवाला व्यवस्थापन याची जी एक कमिटी तयार केली त्यामध्ये ट्रॅफिक पोलीस असेल लोकल पोलीस असतील मेडिकल ऑफिसर असतील मालमत्ता विभागाचे व्यक्ती असतील आणि जे नियोजनमध्ये सरकारने जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये ह्या लोकांना जर घेतलं आणि त्यांच्याकडे रोज जर 100 रुपयाची पावती रोजच्या रोज आपल्याला एवढे पैसे मिळतील की 5 कोटी रुपये आपण खाली धरले त्यात 50 लाख रुपये वर्षाला पकडलेले आहेत. पण हे 5 कोटी रुपयाचं उत्पन्न वाढू शकतं आणि ह्याला कुणी ना बोलणार नाही. आज कुणी तर जाऊन टग्या पण घेतो पैसे त्या लोकांच्याकडून दादागिरी करून. तर का नाही महापालिकेनं ऑफिशियली त्यांना जर इयरमार्क एक जागा करून दिली त्याच्यापर्यंत इथं ही 5 फेरीवाले इथं बसतील 10 फेरीवाले त्या कोपऱ्यात बसतील त्या कारवाई गरज नाही सिस्टमॅटिक होईल त्याची साफसफाई व्यवस्थित ठेवता येईल त्यांना कचराकुंड्या देता येतील जेणेकरून काही रस्त्यावर घाण पण पडणार नाही. अशा पद्धतीनं याचं नियोजन केलं तर खूप चांगलं होईल. आज लायसन्स फीमध्ये सुद्धा मी बघितलं खूप त्रुटी आहेत. खाली 60 लाख ठरले ते 1 करोडपर्यंत जाऊ शकतात. कारण आम्ही मुंबईमध्ये जायचो कुठल्या हॉटेलमध्ये बसलं हे ग्रेड 1चं हॉटेल आहे ग्रेड 2चं हॉटेल आहे ग्रेड 3चं हॉटेल आहे असे बोर्ड लागलेले असायचे. भले शेट्टींच्या हॉटेलला सुद्धा बोर्ड असायचे. आज नवी मुंबईला कुठलंच ग्रेडिफिकेशन नाही कुठल्या हॉटेलला. ते 3 स्टार 4 स्टार ती गोष्ट वेगळी आहे. जर ना ग्रेडिफिकेशन जर केलं ग्रेड्स दिले तर त्याच्यातनं प्रत्येकजण लायसन्स घेईल माझा बाबा ग्रेड 1चा आहे मला ग्रेड 2चं हॉटेल आहे त्यातनं पैसे वाढतील आणि 1 कोटीच्या वर याचा उत्पन्न वाढू शकतो असं मला वाटतं. कदाचित जास्ती पण होतील कारण आज हॉटेल्स खूप आहेत. प्लॅन पार्कवर आपण एक ऑलरेडी सेक्टर 15ला बांधलेलं आहे पण तिचं नियोजन आणि व्यवस्थापन साहेब जरा बरोबर अजून केलेलं नाही. आणि कमिशनर रामस्वामी साहेब असताना त्याने एक त्या CNG पेट्रोलच्या बाजूला एक आम्हाला 3 माळ्याचा टॉवर दाखवलं होता साहेब. ते 3 माळ्याच्या टॉवरमध्ये ऑटो पार्किंग नुसतं गाडी द्या त्यातनं तुम्हाला एक कार्ड येईल तुम्ही जा गाडी पार्क करून स्वतः आणि वर ते जातील 3 माळ्याच्या 3 टॉवरमध्ये जातील आणि वरच्या बाजूला एक मॅरेज हॉल काढणार होते ते आणि स्विमिंग पूल महापालिकेचा कारण ती खूप मोठी जागा आहे. कारण नवरा बायको तयार होण्यासाठी किंवा वराडी मंडळी राहण्यासाठी ती जागासुद्धा वर होईल एवढा मोठा तो प्लॉट आहे. तिथं आज आपलं दिवाळीचे काही कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी ते करण्यासाठी ते महापालिकेचा प्लॉट आहे. त्यातून एवढे पैसे मिळतील की काय विचारू नका. कुणी आपली गाडी पार्क करून जाईल ते आवरली बेसिस जसं एअरपोर्टला जातो आपण कुपन मिळतंय किती वेळाने गेलं की टाकलं की त्याची गाडी ऑटोमॅटिक येईल कारण डिजिटल पार्किंग त्या गाड्या येऊ शकतील त्यातनं पैसे भरपूर मिळू शकतात. मला तर वाटतं की 5 कोटीच्या वर आपल्याला मिळू शकतील. त्यात 64 लाख खाली पकडलेले आहेत. पर्यटन स्थळ विकसित करणे पूर्वी तर नवी मुंबईत आम्ही पाहतो मी 78 पासून शिबडीत आहे सर या नवी मुंबईत तर अनेक शूटिंग्स व्हायचे या ठिकाणी. अंबर अकबर अंतनीचं झालेलं आहे आशा पिक्चरचं झालं आहे खूप अनेक शोलेचं झालेलं आहे अनेक पिक्चरचे शूटिंग्स नवी मुंबईत व्हायचे. परवा आपल्या स्टेडियमवर सुद्धा पालमपूर एक्सप्रेसचं शूटिंग होत होतं. पण आजकाल शूटिंगचं उत्पन्न त्यातनं महापालिकेला खूप मिळायचं आजकाल ते मिळत नाही आहे. पाम बीचवर पण अनेक वेळा शूटिंग्स व्हायचे पण आता ते बंद झाले आहेत. त्यासाठी जर या पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आडवली विटाली धरलेला आहे गवळीदेव धरलेला आहे 14 गावामध्ये करता येईल. CBDमध्ये आपला जो डॅम आहे त्याला जर ब्युटिफाय केला त्याला जर पाण्याचा साठा पण केला आणि त्याच्यातनं जर रोपवे जर केला वर जाऊन इटरीज भारतातल्या सगळ्या प्रकारचे जेवणं म्हणजे पंजाबी राजस्थानी केरळा बंगाली हे सगळ्या प्रकारचे जाऊन लोक त्या रोपवेनं जातील. एका बाजूला फाउंटन असेल पावसाळी धबधबा चालू असतो त्याला लाईटिंग केली लोक त्यात पार्किंग गाड्या करतील वर जातील रोपवेनं एन्जॉय करतील. आणि हे PPPवर करा पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपंटनं करा महापालिकेनं करा ते खूप चांगल्या पद्धतीनं त्यातनं पण उत्पन्न पण वाढू शकेल आणि एक पर्यटन स्थळ विकसित होईल. त्याचबरोबर सिटी म्युझियम आणि ॲक्वेरियमसाठी पण आपण हेड ओपन केलेलं आहे. ही आगरी कोळ्यांची गावं आहेत या ठिकाणी पण आगरी कोळ्यांची संस्कृती दाखवण्यासाठी काहीच केलेलं नाही आहे. अनेक वेळेला आपण बोलतो मग दुपारी कोणतरी बोललं या विषयावर
तर या ठिकाणी आज खूप काही करण्यासारखं आहे. जर ॲक्वेरियम जर मच्छीचं केलं, जर मत्स्यालय आपण समुद्रकिनारीच आहोत, जर वाशी गावाजवळ जर केलं भगत साहेब त्या ठिकाणी जर कुठे केलं असं चांगलं. आज दुबईला आम्ही ॲक्वेरियम बघायला जातो, दुबईच्या त्या ॲक्वेरियममध्ये बघतो, पण आपल्या नवी मुंबईत चारी बाजूनं कोस्टल एरिया आहे, तर करण्यासारखी खूप जागा आहे. त्यातनं सुद्धा आपल्याला 50 लाखाचं बजेट ठेवलं आहे आपण. मी तर म्हणतो त्यात सुद्धा 5 कोटी आपल्याला मिळतील. हे ॲक्वेरियम चांगल्या पद्धतीने केलं तर खूप महत्त्वाचं होईल. आणि त्याचबरोबर आज FRUचा आपला एकच FRU आहे. त्याच्यावर आम्ही काही सदस्य आम्ही व्हिजिट करायला गेलो तर सर 17 म्हणजे 17 जवळजवळ 2000ची OPD, एकामध्ये 4 मेडिसिनचे डॉक्टर बसलेत, 4 डेंटिस्ट बसलेत, 4 खोल्यामध्ये, आणि एवढी गर्दी की गायनाकोलॉजिस्ट पण तसेच बसलेत. जेवढी जागा असून सगळा ओव्हरलोड FRU झाला आहे, FRUवर आलेला आहे. त्या अनुषंगाने जर आपण MCH नेरूळ तर त्यालासुद्धा FRUचा दर्जा दिला, सेकंड ऐरोलीला दर्जा दिला. आणि आपल्याला ह्यामध्ये सर आपले डॉक्टर जे आहेत ना, पुन्हा त्या लोकांना एक असंच डाऊट असतो की सगळे डॉक्टर शिकाऊ डॉक्टर आहेत, जे आपले PG स्टुडंट आहेत, परंतु भले ते MBBS आहेत, एक्सपिरियन्स आहेत, 3 वर्षापासून PG करतात आपल्याकडे, ते कामाला आपल्याला मिळतात, ते आपण वैद्यकीय महाविद्यालयासाठी घेतलेलं आहे. परंतु जर आपण नवी मुंबईतले एवढे हॉस्पिटल ओनर्स आहेत, त्यातले सुपर स्पेशलिस्ट भरपूर आहेत, त्यांना ऑनररी तत्वावर मुंबईमध्ये अजून चालू आहे, त्यांना आपण महापालिका खाली 1000 रुपये देते महिन्याला, पण ते आठवड्यात एकदा जर त्यांनी टाईम दिला चांगल्या सिनियर फिजिशियन्सनी, सिनियर प्लास्टिक सर्जन्सनी, सिनियर नेफ्रॉलॉजिस्टनी, सिनियर युरोलॉजिस्टनी, तर आपल्या लोकांना चांगल्यातली चांगली बेस्ट ओपिनियन प्लास्टिक सर्जनसुद्धा मिळू शकतात. आणि चांगली सुविधा आपल्याला देण्यासारखं आहे. आणि हे करायला याच्यावर नियोजन करूया. इथं सगळे हॉस्पिटल ओनर्सना आपल्या ह्याच्यामध्ये बोलवून ज्ञान केंद्रात त्यांचं ओपिनियन काय, आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो, तुम्हाला आमच्याकडून काय पाहिजे, हा कम्युनिकेशन गॅप करून एक चांगला संबंध आपण वाढवूया. आणि त्यांचा कसा फायदा होईल नवी मुंबईच्या नागरिकांना ते आपण या आरोग्याच्या माध्यमातून बघूया. परवा व्हिजिट करताना मी पाहिलं MRI मशीन तयार आहे. आता मी डॉक्टरना सांगितलं, डॉक्टर म्हात्रे साहेबांना, की डॉक्टर साहेब म्हटलं 1 मेला उद्घाटनाची तयारी ठेवा. जे काही ते असले मॅनेजमेंट डॉक्टर्स कुठल्या संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा कुठली टीम आपण अपॉइंट करायचं असेल किंवा त्यांना चालवायला द्यायचं असेल ते काही करूया. त्याचं मिनिमम 2000 ते 3000च्या मध्ये रेंजमध्ये आपण फीज हे करू. कारण बाहेर गेलं तर 7000, 8000, 12,000 रुपये लागतात MRIला. ती MRIची मशीन एकदा पहिला चालू करून टाकू. आणि पुन्हा तुम्ही सेकंड मशीनसाठी सुद्धा पैसे धरलेले आहेत, ती चांगली गोष्ट आहे. पण ही तर पहिलं 1 मे दिवशी मराठी दिना दिवशी आपण ती कार्यान्वित करूया, उद्घाटन करूया आणि त्यानं नवी मुंबईला आनंद मिळेल. ते त्याचबरोबर आज नवी मुंबईत 10 मेडिकल कॉलेज आहेत साहेब. येरळा आहे, तेरणा आहे, MGM आहे, भारती विद्यापीठ आहे. MGMचेच 5 मेडिकल कॉलेज झाले आहेत. एक मेडिकल कॉलेज झालं तर त्याला 5 नर्सिंग कॉलेज पाहिजे डॉक्टर साहेब. 5 नर्सिंग कॉलेजमध्ये 1 नर्स 3 शिफ्ट करणार, म्हणजे 3 शिफ्टमध्ये 3 नर्स, 1 सुपरवायझर आणि 1 खाडाबदली, एक म्हणजे 5 नर्स एका हॉस्पिटल लागतात. तर आज एवढे मेडिकल कॉलेजमधून स्टुडंट बाहेर पडतात, तर आपल्याला 10 नर्सिंग कॉलेजेस पाहिजेत. आपण 1 नर्सिंग कॉलेज विचार केलेला आहे, पण आपण का नाही सगळ्या MCSना एक नर्सिंग कॉलेजचा एक क्लासरूम जर घेतला आणि त्याला कुठल्याही काउन्सिलची परमिशनची गरज नाही, विदाऊट एनी परमिशन वी कॅन स्टार्ट. आणि एकच आपले डॉक्टर तांबे म्हणून आहेत, त्यांचं एक प्रत्येक तांब्यांचं एक प्रायव्हेट ANM आणि GNM ते आपले 100 स्टुडंट देतात. ते प्रायव्हेट नर्सिंग होम्सना वगैरे फ्री ऑफ चार्ज सप्लाय करतात. पण त्या अनुषंगाने जर महापालिकेने ह्याच्यात भर दिला तर नर्सिंग कॉलेज काढायला काही खर्च नाही आणि त्याच्यातून आपल्याला फायदा होऊन जाईल. आज साहेब बऱ्याच वेळेला आम्ही जातो, 3 व्हिजिट केल्या आतापर्यंत मी सभापती झाल्यापासून. सगळीकडे स्टाफची ओरड आहे, नर्सिंग स्टाफ नाही आहे, इतर स्टाफ नाही आहे. मला वाटतं या 3 ह्याच्यातच मला 1000चा कोटा दिसला, 1000 स्टाफ कमी आहे. जर ऐरोली धरला आणि इतर काय असेल सगळ्या UHPला वगैरे, तर 1000 स्टाफ जर आपण टेम्पररी तात्पुरत्या 6 महिन्याच्या ठोक मानधनावर
आम्हाला गरज आहे तेवढ्यापर्यंत तुम्हाला ठेवू, आणि जर मागं पडलं तर त्याच्यातलीच लोक काहीतरी आपसाप करून घेता येईल का, आपल्या जर कायद्यानं सगळ्या पदं मंजूर झाली तर त्या अनुषंगानं आपल्याला ही 1000चा स्टाफ तातडीनं जर भरला सर, तर चांगल्यातली चांगली सुविधा आपण आपल्याच ठिकाणी देऊ शकतो. त्याचबरोबर साहेब, या ठिकाणी आज शेवपेटिका ज्यावेळेला आपण जातो FRVला सगळे आपण शेवपेटिकामध्ये पाठवतो, तिथे जेवढे बेड आहेत कधी कधी त्या पेटीमध्ये 2-2 बॉड्या ठेवल्या जातात सर. काही दुःख वाटतंय, आणि आपला कोणी जवळचा गेला, अरे बघ रे दुसरं कुठलं तर बघ रे, हे कुठलं आहे बेवर्ष आहे का त्यात शिफ्ट कर, ह्या ओळखीचा माणूस आहे, असं नको करू, आपण तसं करतो. पण ती काढण्यासाठी ऐरोलीला 10 पेट्या शेवपेटिका, तुर्ब्याला 10 पेटिका, नेरुळला आणि बेलापूरला ह्या तिन्ही ठिकाणी त्या शेवपेटिका 50नी जर संख्या वाढवली तर हा मार्चुरीचा प्रॉब्लेम थोडा ही अतिशय गरज आहे सर. मुख्यालयामध्ये गोपिडी असावी. काल कुणीतरी मला बोललं, तर एक मुख्यालयामध्ये गोपिडी इमर्जन्सी असण्यासाठी आपण एक छोटीशी 10 बाय 15ची जागा उपलब्ध करून दिली. एक नर्स आणि एक डॉक्टर, सकाळी 11 ते किंवा 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर कुणालाही काही गरज पडली तर ते फायदा होईल. आज ग्रंथालयाचं मध्ये आपण नियोजन केलेलं आहे, त्याला खाली 1 करोड पकडलेलं आहे. पण मला वाटतं मी CBDमध्ये जी लायब्ररी आहे सर, गौरव म्हात्रे कला केंद्रामध्ये लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी CBDची, गेल्या काळात मी ज्यावेळेला 15-20मध्ये नगरसेवक होतो त्यावेळेला 1 कोटी रुपयाची पुस्तकं तिथे घेतली, आणि त्या ठिकाणी UPSC MPSCचे ट्रेनिंग द्यायचा हा मानस केला. त्याला स्टाफ बराच होता, आणि मुंबईतला कुठला तरी IPS IAS तयार व्हावा, हे आपल्या माध्यमातून तर डॉक्टर साहेब ह्यावेळेला व्हावं असं मला वाटतंय. कारण हे जर असे ग्रंथालय खूप क्वालिटीचे केले आणि त्यात ऑडिओ सिस्टीमसुद्धा जर ठेवली, सगळे वाचण्यापेक्षा जर ऐकून, जर मुलं कधी कधी ऐकून हुशार होऊ शकतो, तर वाचूनसुद्धा आणि ऐकूनसुद्धा आणि बघूनसुद्धा असं तिन्ही पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं ते आपले ग्रंथालय चांगले करता येतील. त्याला लायब्ररी म्हणा किंवा ऑडिओ लायब्ररी म्हणा. आज एकमेव चांगली लायब्ररी आहे ती विष्णुदास भावेमध्ये आणि गौरव म्हात्रेमध्ये. बरेच लोक जाऊन विष्णुदास भावेच्या लायब्ररीमध्ये बसतात आणि तिथं वाचतात, चांगली चांगली पुस्तकं दिवसभर बसतात. तर तशी लायब्ररी अनेक ठिकाणी करावी ही मला आपल्याकडून अपेक्षा आहे सर. परिवहन सेवेमध्ये आता 100 बसेस नवीन येणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्या काळात डेपो सगळे खाली असायचे मोकळे, आणि मी सभापती होतो त्यावेळेला मी ही हेड ओपन केलं होतं की भाजी मार्केट्स असतील, डेपो असतील, हे मल्टी स्टोरी करून घ्या, त्याचा FSI यूज करा, आणि त्यातनं महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. म्हणून प्रायोगिक तत्वावर वाशीचा डेपो आपण सुरुवात केली. आज तो बांधून तयार आहे. त्याच अनुषंगाने तो तयार झाला, एकदा कार्यान्वित झाला की CBDचा बेस्ट डेपो दुसरा घ्यायचा. कारण CBDमध्ये एक पण ऑफिस बिल्डिंग नाही, सगळ्यांना जायला लागतं सेक्टर 15ला आणि 11ला. का नसावी CBD? एवढी मोठी कॉलनी आहे, 15 ते 20 हजार लोक राहतात, बरेच बिझनेसमॅन्स आहेत, आणि जर त्यात पार्किंगची सुविधा, त्याचबरोबर DMart, त्याच्यावर रिलायन्स इलेक्ट्रॉनिक डिजिटल अशी ठेवून भाड्यानं त्याचं ताबडतोब आपल्याला भाडी चालू होतील त्यात उत्पन्नात. त्याच्यामुळं NMT जे आहे ती सेल्फ रिलायन्स होईल. ते कुणावर म्हणजे आपण त्यांना प्रत्येक वेळेला पैसे मदत करतो ती द्यायला लागणार नाही आहे. आज बऱ्याच वेळेला नवीन बसेस येतात, त्यांच्या ड्रायव्हरना BSTमध्ये बघतो की ड्रायव्हर्सना ट्रेनिंग देण्यासाठी त्यांना फिरवत असतात, त्यांना शिकवतात गाडी कशी चालवायची. सिनियर माणूस चढत असेल तर कसं थांबायचं, आणि स्लो सिनियर माणूस बसला की मग गाडी काढणार. आपले कधी कधी ड्रायव्हर रफ गाडी चालवतात, कुणी पडतं, कुणाचे फ्रॅक्चर झालं. माझ्या वाड्यातला एक व्यक्ती वारला, त्याला ब्रेक मारला, पटकन तो रिव्हर्स आपटला आणि फ्रॅक्चर होऊन तो गेला. 24 तासात तो वारला. गुडवेला राहायला गेलता, ब्रिटनमधला एक पाटील नावाचा ग्रस्त, आपल्याच बसमध्ये. पण त्याला कोणी कंप्लेंट केली नाही, काही नाही. ही हकीकत मला माहीत आहे. आता ते झाकलीमूठ सवाला कायची, पण ही आज योगायोगानं आठवलं. म्हणजे ट्रेनिंग देणं ही काळाची गरज आहे. आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन लावण्यासाठी बेस्ट कंडक्टर, बेस्ट वाहक, बेस्ट चालक, व त्याने कधी ॲक्सिडेंट केला नाही, त्याचा रेकॉर्ड चांगला आहे, त्याला डिजिटल मार्क देण्यासाठी बारकोड हा चांगला आहे बाबा,
याला आपण काही छोटे अवॉर्ड देऊ, काही सगळं कागदी सर्टिफिकेट देऊ, त्यांना आनंद वाटेल आणि ते चांगल्या पद्धतीनं याला मला पण सर्व्हिस चांगली द्यायला पाहिजे, मी पण नेटका राहायला पाहिजे, या अनुषंगाने त्यात परिवहनमध्ये बराच फरक पडू शकतो. आज वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून 15 लाखाचं बजेट ठेवले, 15 लाख झाडं आहेत, 216 प्रजाती आहेत, ट्री प्लांटेशन वाढवलं पाहिजे, रोड साईड वाढवायला पाहिजेत. बरं, आम्ही लहानपणी कुठेही गावी जाताना काय म्हणतात त्याला, बोरं किंवा चिंच, इंपली अशी मोठे मोठे वडाची झाडं अशी असायची, त्यानं प्रदूषणसुद्धा नियंत्रण व्हायचं. आणि कोणाची गाडी खराब झाली तर झाडाखाली बसायचा. आज कुठल्याही ठिकाणी गाडीला, हायवेला किंवा कुठल्या आपल्या ह्याला झाडं नाही आहेत भरीव अशी, मजबूत अशी. तशी हेवी थिक झाडं लावली तर तो पोल्युशन, जसं मी बोललो होतो किंवा साऊंड बॅरियर लावा, तेच काही प्रकारचे साऊंड बॅरियरसारखेच हे पण काम करतील आणि पोल्युशन कंट्रोल करायला फायदा होईल. त्यात बऱ्याच वेळेला दुःख वाटतं आहे की CBD आपण चालू होतं आहे आणि वाशीपर्यंत जाताना डिवायडरमध्ये सगळ्या कुंड्या अशा त्या बकेटसारख्या पडलेल्या आहेत, त्याला कोणी कधी रिपेरी करत नाही, काय नाही. बऱ्याच वेळापासून ऐकलं होतं आपण की आपण हा हायवे वाशीपासून आपल्या ताब्यात घेणार महापालिकेकडे, पण ते काय झालं मला माहीत नाही. पुढे 5 वर्षात सगळा गॅप पडला. पण जर घ्यायचं असेल तर घेऊन त्याच्या बाजूनं ॲडव्हर्टाईज बोर्ड करून त्यातनं उत्पन्नात आपल्या ती पण वाढ होऊ शकते. विरंगुळा केंद्रामध्ये साहेब, सॉरी, आज ट्री कटिंगसाठी आपण एकच मशीन घ्यायची काहीतरी प्रस्तावित केलेलं आहे. पण मला वाटतं सर 5 कमीत कमी घेतल्या तर नेरूळ बेलापूरसाठी एक, वाशी सानपाड्यासाठी एक, अशा पद्धतीने. कारण कसं आहे, गेल्या काळात मी असं बोललो होतो सर वृक्ष प्राधिकरणाच्या मिटिंगमध्ये की सोसायटीच्याकडे माणसं नाहीत, कापायला माणसं नसतात, तर आपण कटिंग पण आपणच करायची. त्याच्या मागं दुसरी खाली गाडी असेल, तो ताबडतोब कटिंग करून उचलेल आणि लगेच घेऊन जाईल. आज आपण कटिंगला परमिशन देतो, महिना झाड वाळून त्याची पानं गटरीत जात नाहीत, तो पण कोणी उचलत नाही. तर त्यांना परमिशन देताना आपण त्यांच्याकडनं पैसे घेऊ, त्यांचे लेटर घेऊ, तुमची किती झाडं ट्रिम करायचे आहेत तेवढी तुमची ट्रिम करून देतो, एवढे 5,000 भरा, 2,000 भरा, 3,000, व्हॉटेवर नॉमिनल आपला खर्च, आणि त्यातनं लाकडंसुद्धा आपल्याला मिळतील. एक तर फायदा होईल, रस्ते आपले सॉफ्ट राहतील आणि एकसारखी झाडं. आता मी चायनामध्ये बघितलं आहे, फॉरेनला जातो, झाडांना मुलासारखं वाढवलं जातात. लहान मुलं कशी वाढवली जातात, कारण तसे वाढवलं जातात. कारण कुठलंही झाड असं वाकडं तिकडं वाढलेलं दिसत नाही, भारतात तशी दिसतात. मग तिकडची झाडं अशी शेळ व्यवस्थित वाढतात आणि पुन्हा अशी डबलदार तयार झाले असतात. तर ती का आपण करू शकत नाही? ती संकल्पना आपण टूरला जातो, बघतो, बँगलोरला जातो, मैसूरला जातो, सगळं पाहतो, पण खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट होतं व्हायच्या वेळेला काही ते गडबड होते. तर अशा पद्धतीनं ते इम्प्लिमेंट करावं. माझं काय जास्ती नाही हो, थोडंच आहे. विरंगुळा केंद्रासाठी साहेब CCTV महापालिकेनं द्यावेत आणि नेटची सुविधा, कारण ती बऱ्याच ठिकाणी इंटरनेट नसतं, तर त्यांना काय नुसतं बऱ्याच ठिकाणी विरंगुळा केंद्रात TV लावलेले आहेत, पण त्यावर कोणाला काही बातम्या पण बघता मिळत नाहीत. तर ते एक त्या ठिकाणी व्हावं. काय म्हटलं सर? वाडापुरतं बोलतो आता, लिहिल्याप्रमाणे बोलतो. CBD मध्ये सर नाला आहे, त्याच्या बाजूला आपले पद्मश्री अच्युत पालव राहतात, मोठ्या गटरीच्या बाजूला. त्यांना असंच बोलतात लोक, ती बडा गटर आहे ना, गटरच्या बाजूला तुम्ही राहता ना, तर तुम्ही गेला असाल त्यांच्या घरी, तर त्या नाल्याला सर आम्ही जेव्हा प्रचारात कॉमन वार्ड झाला, CBD एक अख्खी वार्ड झालं, तर आम्ही फिरत होतो. साहेब काय हो, आम्ही गटरीच्या बाजूला राहतो, आमचे पाहुणे आले की म्हणतात. तर म्हटलं आम्ही याच्यावर व्यवस्थित नियोजन करू, या नाला व्हिजनच्या माध्यमातून त्याला ब्युटिफाय काय करता येईल, जसं सुंदर करता येईल. त्याला बंद करू नका, उघडाच ठेवा, पण त्याला सुंदर सुगंधित फुलं किंवा रातराणीची झाडं वगैरे लावून सुंदर कसं करता येईल. हां, पुण्याला केलेलं आहे तसं, तर ते करता येईल.
साऊंड बॅरियर, भुयारी मार्ग जो कोकणभवनपासून तो एक कार जाण्यासाठी केला, कारण 3 व्यक्ती वारल्या सर. माझ्याच सोसायटीतल्या सेक्टर 15मधून त्यांना चेस्ट पेन चालू झालं. ते इव्हिनिंग वॉक करत होते, घरी आले, चेस्ट पेन चालू झालं, गाडीत बसवलं. पहिला सिग्नल दिवाळ्याचा, पुढचा सिग्नल कोकणभवनचा, त्याच्या पुढचा सिग्नल हायवेचा. तिथं पोचता पोचता तो माणूस वारला. असे 3 डेथ झाल्या सर. हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. म्हणून मी म्हणतो, भले एक कार जाण्यासाठी एक कार येण्यासाठी म्हणजे ॲम्ब्युलन्स लेवलची, जर बायपास केला तर तो खूपच गरजेचा आहे. कारण इकडच्या आणि तिकडचा एवढा कम्युनिकेशन गॅप आहे. त्यांना अपोलो सगळीकडे जाऊ शकत नाही. एक तर नानीश हॉस्पिटल आहे किंवा MGM हॉस्पिटल आहे किंवा जयराज आहे, राजगोविंद आहे, छोटी मोठी नर्सिंग होम त्या बाजूला आहे, त्या बाजूला काहीच नाही. त्या अनुषंगानं करावं. त्याचबरोबर STPचे वॉटर ट्रीटमेंटचं साहेब AMC केलेली नाही आहे. रोज मला फोटो येतात, पाणी वाहते रस त्या गार्डनमध्ये भरपूर. ते STPचं जे पाणी आपण गार्डनला सोडलेलं आहे ट्रीटेड वॉटर, त्याचं काय होतं की कंट्रोलच नाही. कोणी तिथं बंद केला नाही त्या टर्चरी ट्रीटमेंट प्लॅन्टमधून, ते तसंच पाणी वाहत राहतं सर. त्याला एक AMC, मी बऱ्याच वेळा ते झा म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला मी सांगत असतो, आरती बंद कर साहब, मेरा काम ही नहीं हो, वो दुसरे का है, तिसरे ने किया है. मग त्याच कॉन्ट्रॅक्टरला सांगतो, तो कॉन्ट्रॅक्टर पार्थ वाघानी म्हणून तो करतो बंद माणसं पाठवून. साहब मेरे को बाकी का मेंटेनन्स दिया ही नहीं, मेरा बिल भी बाकी है. मतलब तो बोलायला दुसरी कारण सांगतो, तो करतो, पण बेसिकली त्यासाठी AMC करून ते करणं चांगलं गरजेचं आहे सर. बऱ्याच लोकांनी बोलले सर हेवी ड्युटी गटार, मागं सिडकोकालीन घरं आहेत, बिल्डिंग्स आहेत, ते छोटे छोटे रोड्स आहेत 9 मीटरचे, एका बाजूला 1 मीटरची गटर जाते, त्या गटरवर फुटपाथ केला आहे, त्या फुटपाथवर कुणी चालत नाही. न चालल्यामुळं आज एक गाडी पार्क झाली की दुसरी ॲम्ब्युलन्स जाणं किंवा फायर ब्रिगेडची गाडी येणं आज गडबड आहे. तर आम्ही बऱ्याच वेळा ठिकाणी केलेलं आहे, पण काही ठिकाणी राहिले तो व्हावा. हेवी ड्युटी हां घेऊया. एक अति महत्त्वाचं आहे पुरस्कार. सगळ्या नगरसेवकांना पूर्वीच्या काळात मॅडम उत्कृष्ट नगरसेवक, सर्वोत्कृष्ट नगरसेवक, वक्ता म्हणून असे पुरस्कार दिले जायचे वार्षिक. नाही करून टाकू आता. आणि सर्वोत्कृष्ट वार्ड ही संकल्पना परत राहावा, जेणेकरून स्वच्छतेत भर पडेल. आणि पूर्वी सर एक 2000 पासून ते 2007 पर्यंत नवी मुंबई महापालिकेचं मुखपत्र होतं सर, सतत संपर्क म्हणून. कोंडेनं विचारलं तर तुम्हाला दाखवतील, जुन्या आवृत्ती माझ्याकडे पण आहेत. त्यात रेग्युलरली आपले जे महासभा होतील, कुठले अवॉर्ड मिळाले किंवा काय, त्या मासिकातून सगळीकडे पब्लिश केले जायचं. किंवा कोणी दौरा करून आला, काय असेल ना महापालिकेविषयी, महापालिकेच्या एरियातलं, त्यात ते केलं जायचं. या अनुषंगानं आजच्या पुरतं एवढं बास. धन्यवाद बोलायला दिल्याबद्दल आणि ऐकून घेतल्याबद्दल. बास, थँक्यू.